हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, माझ्या व्हिडिओचा थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी ही तयारी नेमकी कशाबद्दल चालू आहे. तर आज आमच्या घरी 11 गुरुवारचं उद्यापन आहे. काकींचे 11 गुरुवार होते, त्याचं उद्यापन आहे आज, म्हणून ही माझी तयारी चालू आहे. आणि माझी रांगोळी काढायची चालू आहे. आणि रांगोळी कंप्लीट झाल्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते. तुम्ही पाहू शकता की ती रांगोळी डिटेलमध्ये मी कशी काढली आहे. ती बॉटल मी सेकंड टाईम यूज करत होती, त्यामुळं थोडीशी मिस्टेक होत होती, पण मी आता ट्राय करते आहे. आणि ॲक्च्युली दिवाळी दिवशीच 11 गुरुवारचं उद्यापन येत होतं, पण त्या दिवशी अमावस्या होती, म्हणून आम्ही त्याच्यानंतरच्या गुरुवारी उद्यापन केलं. सॉरी, थोडा नाही, खूप लेट झाला. मला एडिट करायला ना टाईमच भेटत नव्हता, त्यामुळं थोडासा लेट झाला. कारण आधीचे माझे पिकनिकचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर त्यांनी जाऊन माझ्या चॅनलवर पाहू शकता. तर आम्ही पिकनिकला पण गेलो होतो ना, त्यामुळे ते व्हिडिओ एडिट करायला जास्त टाईम गेलं. आणि रांगोळी आणि पूजा मांडायचं डिपार्टमेंट जसं की माझ्याकडं असतं, तुम्हाला माहिती आहे. आणि जेवण बनवायचं माझ्या सासवांकडे असतं. तर हे जेवण होतं ना, जे बनवलं होतं मुलांसाठी, ते आई आणि काकी आणि मोरे काकींनी बनवलं होतं. आणि ही आईंची साडी आणि दीदींचा ब्लाऊज वेअर करून मी अशी रेडी झाली होती. आणि अशी मस्त रेडी झाल्यानंतर मग एक व्हिडिओ काढणं तर बनतं ना, नाहीतर मग लुक इनकम्प्लीट वाटतो मला. आणि त्या साडीचा इन्सल्ट केल्याचा फील होतं मला, म्हणून मी प्रत्येक वेळी साडी वेअर केली की व्हिडिओ काढत असते, फोटो काढत असते. त्याच्यानंतर काकींकडे जाऊन मी त्यांची ओटी भरली. आणि नारळामध्ये उलटा आणि सुलटा ह्याच्यामध्ये मी नेहमी कन्फ्यूज होते, म्हणून काकींनाच विचारत होती की हा बरोबर घेतला आहे का म्हणून. आणि काकींची ओटी भरून झाल्यानंतर काकींचा आशीर्वाद घेतला. आणि त्याच्यानंतर आता काकींनी बोलवली होती 9 मुलं जेवायला. म्हणजे ह्या गुरुवार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या उद्यापनाला आपण 9 मुलं किंवा 1 कपल असं जेवायला बोलवू शकतो आपल्या घरी. तर काकींनी दोन्ही पण बोलवलं होतं, म्हणजे मुलांना पण बोलवलं होतं आणि 1 कपल पण बोलवलं होतं. तर ज्याची त्याची मर्जी असते आणि काही प्रॉब्लेम नाही, दोन्ही पण बोलवलं तरी चालतं. जास्तीत जास्त लोक आपल्या घरून जेवून जात आहेत, आपल्याला आशीर्वाद देऊन जात आहेत. कोणत्या रूपात स्वामी आपल्याला येऊन आशीर्वाद देऊ शकतात हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळं जास्तीत जास्त लोक आपल्या घरून येऊन जात आहेत, आपल्याला आशीर्वाद देऊन जात आहेत. ही तर चांगलीच गोष्ट आहे. इथं मी काकींनी 9 मुलं बोलवली होती आणि मी त्यांचं व्हिडिओ करत होती. तर ही अशी 9 मुलं बसवली होती त्यांना. त्याच्यानंतर काकींनी त्यांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून घेतलं. 3 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना आपण असं जेवायला बोलवू शकतो. सर्वांचं पाय धुवून पूजन करून झाल्यानंतर मग काकींनी त्यांना जेवायला वाढलं. जेवणामध्ये पुरणपोळी, डाळ भात, मसाले भात, भाजी, भजी, पापड, कोशिंबीर, हे सर्व होतं, जे की स्वामींचं फेवरेट असतं. मगाशी पण मी पूजेचा व्हिडिओ दाखवला मांडलेला, पण तिथं ताट झाकून ठेवलं होतं. तर आता यांना जेवायला वाढल्यानंतर मी दाखवते की काकींनी काय काय जेवण बनवलं होतं. तर सर्व स्वामींचं फेवरेट जेवण होतं. आणि तसं तर भाजी, चपाती, खीर हे सर्व बनवलं तरी चालतं, पण ज्याची त्याची मर्जी असते. आणि काकींनी खूप छान जेवण बनवलं होतं, पाहू शकता तुम्ही. आणि ज्यांना लागेल, लहान मुलांना थोडं थोडं वाढलं होतं, ज्यांना लागेल तसं घेत होते, कारण हे प्रसाद आहे तो फेकायचा नसतो. आणि याच्यामध्ये लहान मुलं पण होती, त्यामुळं त्यांना थोडं थोडं वाढलं होतं. आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग काकींनी त्यांना एक फळ आणि प्रसादाचा लाडू, काकींनी घरी बेसनचे लाडू बनवले होते, ते पण स्वामींचे फेवरेट आहेत म्हणून बनवले होते. आणि तेच मुलांना प्रसादाला दिले होते आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि त्याच्यानंतर काकींनी मुलांचं जेवण झाल्यानंतर मग कपल होतं, त्यांना जेवायला बोलवलं होतं. ते कपल म्हणजे बाहेरचं कोणी नव्हतं, आमच्या मोरे काकी आणि सासरे होते. तर त्यांनाच आम्ही जेवायला बोलवलं होतं. आणि त्यांना पण जेवण वाढल्यानंतर मग काकींनी पुन्हा त्यांना पण प्रसाद देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. आणि बाकीच्या बायका पण बोलवल्या होत्या काकींनी हळदी कुंकवाला. त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचं राहून गेला आमच्याकडून, कारण खूप गडबड होती. आणि त्यांना हळदी कुंकू मीच दिलं. आणि त्याच्यानंतर मग सर्वात लास्ट आम्ही जेवायला बसलो होतो, आई, मी आणि काकी.
तर मी पुन्हा एकदा माझं जेवणाचं ताट दाखवते तुम्हाला. ते एवढे पदार्थ बनले होते. जेवण खूप टेस्टी झालं होतं. आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.